पाटलांचा बैलगाडा त्यांनी घाटात केला राडा राडा. हा चिंगड्या बोले. व्हेरी गुड. सचिन तेंडुलकर अरे, सचिन रस पेला येल्ला माय बाई वळवळ्या वाड्यावर. हा ओके. कमाला झाली, स्वप्नात आली नाणे बत्ती दिती राणी. मुखर्ची नाडी कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्ची नाडी नटी. त्या नटीने मारली मिठी मला त्या पाखरा. आजात केलं मला लाल गोडावी पागल करते तुझी गोडेंची घोड्याची जाळ कुठे जायचा. मोरणीची जाळ. हा गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी छान राया. फोटो मध्ये काढ. यस व्हेरी गुड. टाळ्या वाजवा या पोरांसाठी. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलं? शामताईनी श्यामच्या आईने लिहिलं श्यामची आई पुस्तक. हा आणि वाचायचं कोणी? शामनी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. हा हा बरं. जनगण मन कोणी दिलं माहिती आहे का? खाली मी बंद करले कार्यक्रम. खालची नाही बोलायचं. अरे बस खाली. हा कोणी लिहिलं माहिती आहे बा? हे ती आरची दुसरा कोण र? वर्षा वर्षा. हा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं कोण म्हणलं? आजी म्हणजे आजोबाला आजी म्हणली आजोबाला तुम मुझे खून दो मैं तुम्हें. आजी म्हणलं कसं आहे? वा वा वा. जान मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे ऐसा मेरा प्यार है मैंने तुझे किया है बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे लाल लाल करची बांगडी बांगडीचा कलर लाल एक नंबर. हा वा वा वा. हा हा ओके. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही सल थोडं तरी सांगाल का नाही? पाहुणं जेवलं काय वा 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 वा. काय पोर आहेत बघितलं बाळांनो. एक मंत्र म्हणून दाखवायचा आहे किंवा एखादी ओवी म्हणायची आहे किंवा एखादा श्लोक म्हणायचा आहे किंवा एखादा अभंग म्हणायचा आहे. खालच्याने बोललं तर मी बंद करेल कार्यक्रम. बिलकुल नाही. अभंग श्लोक. एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे बघा. सचिन रस प्यायला येल्ला माय बाई बाई अखरा. आजात केलं तुला यस माऊली. यातनं एक गोष्ट लक्षात ठेवा. विचार करा. या पोरांना सगळी गाणी तोंडपाठ आहेत. या पोरांना सगळी गाणी तोंडपाठ आहेत. एक शब्द म्हणूस तर पुढचं लगेच म्हणते जान मेरी जाने मन. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना माऊली ह्यांची चूक नाहीये. ह्यात चूक तुमची आहे. एक गोष्ट सांगतो तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून. माऊली एक गोष्ट चुकते तुमची. तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही पण मोबाईल मध्ये आहेत. तुम्ही पण क्रोल करताय इंस्टाग्रामचे व्हिडिओ. त्याच्यामुळे हे सगळं व्हायला लागले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. आपलं कर्तव्य आहे आपल्या मुलाला एक श्लोक म्हणता आला पाहिजे. गायत्री मंत्र आला पाहिजे. नाही आलं शुभम करोते आलं पाहिजे. एखाद्या तरी संताचा एखादा अभंग पाहिजे. एका सुद्धा पोरला अभंग येत नाहीये. मी 7 जण निवडली होती. आता यातलं एक हाय म्हणतात आहे 2 मिनिटं परीक्षा घेतो तुमची त्याची पण घेतो दोघांची. आपलं चुकतंय काय माहित आहे का? आपण मोबाईलच्या खूप आहारी गेला. माऊली प्रत्येक जण इंस्टाग्रामवर आहे. इथं आलेली प्रत्येक माऊली इंस्टाग्रामवर आहे. आणि ती इंस्टाग्राममुळे नाही का पोरांकडे लक्ष नाहीये. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे माऊली. तुमचा मुलगा म्हणून सांगतो. राग आलं तर मला 4 शिवाय द्या. भाऊ म्हणून सांगतो की मुलांवर लक्ष द्या. तुमची मुलं कंटिन्यू मोबाईल तो रडायला लागले की तुम्ही मोबाईल देताय. मग ते बघतात आहे पाटलांचा बैलगाडा हे त्याच्यामुळे व्हायला लागले. अजून एक गोष्ट सांगू का माऊली. तुमच्या मुलीला काही शिकवू नका. 12वी 13वी 14वी काही गरज नाहीये. तुमच्या मुलीला एवढं शिकवा की घरातनं बाहेर पडलं रातच्या 12 वाजता सुद्धा ताकदीनं घरापर्यंत आली पाहिजे. नजर उचलून कोणाची ताकद नाही झाली पाहिजे पोरीकडे बघायची. बस हे शिकवा. पुण्यामध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार झालाय माऊली.
माझा भाऊ म्हणून ऐका एवढी गोष्ट, मुलांना ना जे मोबाईल मध्ये बघताय ते बघून देऊ नका, तो भाग झाला. पण दुसरी गोष्ट, तुमच्या मुलांना हे शिकवा की गुड टच आणि बॅड टच कशाला म्हणतात, की चुकीचा स्पर्श आणि बरोबर स्पर्श, आपलं कोण आणि परक कोण हे तुम्ही शिकवायला पाहिजे. त्यावेळेस ह्या गोष्टी घडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसा चौरंगा केला होता ना, तसा चौरंगा करण्याची ताकद खऱ्या पांडुरंग गाण्यातून द्यावी, एवढंच मागणं मागतो. अजून एक गोष्ट सांगतो माऊली, तुमच्या मुलींवर लक्ष ठेवणं ही तुमची गरज आहे, हे सगळं मी मान्य करतो. परंतु तुमच्या मुलीला, तुमची मुलं कुठे जातात आहे, कोणाकडे जातात आहे, कोण त्याला बहलवतंय का, फुसलवतंय का, या गोष्टी सुद्धा बघणं हे तुमचं काम आहे. कारण की 4-4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार व्हायला लागलेत. त्यामुळे माऊली, मुलगी कशी जरी बाहेर गेली ना, तर तिला घरी येताना कसं यायचं, ताकदीनं आणि डोळ्यात डोळे घालून बोलायची ताकद तुम्ही उभा करायचे. तुम्ही मोबाईल सोडून यात बाहेर पडा आणि मुलींवरती संस्कार करा, ती काळाची गरज आहे. कारण की माऊली 4-4 वर्षाच्या मुलीवरती जर अत्याचार होत असेल तर जगणं अवघड आहे. पण त्यासाठी तुम्ही मुलीला सक्षम करणं ही गरज आहे. आजपासून घरी गेलात ना, मुलीला एकांतात बसून गुड टच बॅड टच हे शिकवा, आपलं कोण परक कोण हे शिकवा, ही काळाची गरज आहे. आणि कारण की अशा छोट्या छोट्या गोष्टी व्हायला आपण सुद्धा कारणीभूत आहेत. ओके, आणि अशा कुठे घटना घडताना किंवा जर नजरे जर आली ना, तिथं 2 कानाखाली मारल्या पाहिजेत, मारता आल्या पाहिजेत, हे त्याच्या आईने शिकवणं ही आजच्या काळाची गरज आहे. पटतंय का तुम्हाला? घेऊन जा. आलं ना लक्षात? जे घटना घडली ना माऊली,